फक्त माझ्या मराठा समाजाचा यांनी भांडणासाठी वापर केला आणि यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतल्या। माझ्या समाजाचं वाटोळं करून टाकलं यांनी। खरं सांगतो तुम्हाला, हाक करून टाकलं आमचं भविष्य यांनी। आम्हाला नुसतं भांडायला ठेवलं, नुसत्या मारामारायला ठेवलं। काही असलं की मराठी सगळ्यात पुढं, कारण यांनी एक नसच ओळखली होती मराठीची। यांना काय लागतं, यांना फक्त उचकायचं, यांना मोठेपणा द्यायचा। मराठी भांडणं खेळतात, मलिदा आपण लाठी जायचा, सत्ता आपण भोगत जायची। इतक्या वाईट नियतीचे ते क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस। पोलिसांना इतके दिवस झाले पण प्रशांत कोरटकर सापडत नाही। सोयरा आहे ना, सरकारचा सोयरा आहे ना तो, त्याच्यामुळे सापडणार नाही ना। बाकीचे असते तर आतापर्यंत नसले कशात तरी मध्ये टाकले असते, नसले कशात। त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेवढ्या मकोकासारख्या जेवढ्या काल माहिती तेवढ्या त्याच्यावर टाकल्या पाहिजे। जर तुम्हाला खरंच राजाचं प्रेम आहे ना, छत्रपतींचं प्रेम आहे ना तुम्हाला, आणि मग आज देहा दुपारा हिंदूतले काही जण म्हणतो आम्ही रासरोज छत्रपती शिवरायांचा अपमान करतायत, जिजाऊंचा करतायत, छत्रपती संभाजीराजेंचा करतायत। हे दिसत नाही तुम्हाला? हे दिसत नाही का? काय केलं यांनी फक्त आमचा वापर केला भांडणासाठी। फक्त माझ्या मराठा समाजाचा यांनी भांडणासाठी वापर केला आणि यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतल्या। माझ्या समाजाचं वाटोळं करून टाकलं यांनी। खरं सांगतो तुम्हाला, हाक करून टाकलं आमचं भविष्य यांनी। आम्हाला नुसतं भांडायला ठेवलं, नुसत्या मारामारायला ठेवलं। काही असलं की मराठी सगळ्यात पुढं, कारण यांनी एक नसच ओळखली होती मराठीची। यांना काय लागतं, यांना फक्त उचकायचं, यांना मोठेपणा द्यायचा। मराठी भांडणं खेळतात, मलिदा आपण लाठी जायचा, सत्ता आपण भोगत जायची। इतक्या वाईट नियतीचे ते क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस। नुसता वापर केला माझ्या समाजाचा, नुसता वापर केला माझ्या समाजाचं वाटोळं केलं यांनी। त्यामुळे आता आम्ही हुशार झालो, आम्ही बघू कोणत्या दिवशी काय करायचं ना, ते आम्ही आमचं बघू। तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नको बी। आम्हाला छत्रपतीचे हिंदुत्व मान्य आणि त्या हिंदुत्वावर आम्ही चाललेलो आहे। आता नुसते निषेध करून चालणार नाही। आता छत्रपती शिवराय महापुरुषांवर बोलणाऱ्याला धडा शिकवावा लागणार।